नमस्कार शेतकरी बंधूंनो. आजचा विषय खूपच महत्त्वाचा आहे. कपाशीचे वाण निवडताना आपण नेमकं काय पाहिलं पाहिजे? बऱ्याच वेळा आपण ऐकून किंवा इतरांच्या सांगण्यावरून वाण घेतो. पण आपल्या शेताची जमीन, पाणी, व्यवस्थापन वेगळं असतं. त्यामुळे एकाच वाणाला कुठे जास्त उत्पादन येतं तर कुठे कमी येतं. याचं मुख्य कारण म्हणजे जमिनीचा प्रकार आणि ठेवलेलं अंतर. म्हणून आज आपण अगदी सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण 2 भागात पाहणार आहोत. भाग 1, जमिनीप्रमाणे कपाशी वाण कसे निवडावे, अंतर किती ठेवावे, संपूर्ण मार्गदर्शन. भाग 2, जमिनीनुसार कोणते वाण लावावे आणि त्याची वैशिष्ट्ये. आज आपण भाग 1 बघूया. भाग 2 साठी फार्मटेक राहुल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भाग 1 कडे. सर्वात आधी जमिनीचा प्रकार समजून घेऊया. जमिनीचा प्रकार का महत्त्वाचा? शेतकरी मित्रांनो, जमीन म्हणजे आपल्या पिकाची आई असते. काही जमीन पाणी जास्त धरून ठेवते, काही जमीन पटकन कोरडी होते, काही जमिनीत खत पटकन काम करतं. त्यामुळे वाणाची वाढ, फांद्या, बोंड सगळं बदलतं. 1. भारी जमीन, काळी चिकणमाती. ही जमीन ओळखायची कशी? रंग काळा, हातात घेतली की चिकट वाटते, पाणी खूप दिवस टिकतं. त्यामुळे भारी जमिनीत काय फायदा? पिकाला सतत ओलावा मिळतो, मोठी झाडं वाढतात, जास्त फांद्या येतात. कोणते वाण घ्यावे? जास्त कालावधीचे, लॉंग ड्युरेशनचे वाण, मोठ्या बोंडाचे वाण. अंतर किती ठेवावे? ओळीतील अंतर 4 ते 5 फूट, झाडांतील अंतर 2 ते 2.5 फूट. का? कारण झाड मोठं होतं. जर अंतर कमी ठेवलं तर झाडं एकमेकांवर येतात, झाडं कमी होतात. मध्यम जमीन, मीडियम सॉइल. ना खूप पाणी धरून ठेवते, ना खूप लवकर सोडते. सर्वसाधारण शेतीसाठी योग्य. या जमिनीत काय? बहुतांश वाण चालतात, उत्पादन स्थिर मिळतं. अंतर, ओळीतील अंतर 3.5 ते 4 फूट, झाडांतील अंतर 1.5 ते 2 फूट. टिप: ही जमीन बॅलन्स आहे. इथे योग्य व्यवस्थापन केलं तर चांगलं उत्पन्न मिळतं. हलकी जमीन, लाईट सॉइल. ओळख: वाळू मिश्रित, पाणी पटकन निघून जातं. अडचण काय? पिकाला ओलावा कमी मिळतो, वाढ कमी होते. उपाय: कमी कालावधीचे वाण घ्या, कमी अंतर ठेवा. अंतर: ओळीतील अंतर 3 ते 3.5 फूट, झाडांतील अंतर 1 ते 1.5 फूट. का? कारण जास्त झाडं ठेवली तर उत्पादन टिकवता येतं. कोरडवाहू आणि ओलीत जमीन. शेतकरी बंधूंनो, कोरडवाहू आणि ओलीत हे मातीचे प्रकार नाहीत, तर पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेती करण्याच्या पद्धती आहेत. कोरडवाहू जमीन, रेनफेड, पावसावर अवलंबून असते, पाणी कमी उपलब्ध. काय करावे? कमी कालावधीचे वाण लावावे, कमी अंतर ठेवावे, पेरणी वेळेत करावी. महत्त्वाचा मुद्दा: पावसावर शेती असेल तर धोका कमी ठेवावा. ओलीत जमीन, इरिगेटेड, पाणी उपलब्ध, खत व्यवस्थापन चांगलं करता येतं. फायदा: जास्त कालावधीचे वाण, जास्त बोंड, जास्त उत्पादन. अंतर: जास्त अंतर ठेवा, झाडांना जागा द्या. लक्षात ठेवा, वाण अधिक जमीन अधिक अंतर बरोबर उत्पादन. जर तुम्ही फक्त वाणावर लक्ष दिलं आणि जमीन व अंतर दुर्लक्ष केलं तर अपेक्षित उत्पादन मिळणार नाही. समजा तुम्ही भारी जमिनीत कमी अंतर ठेवलं तर काय होईल? झाडं जास्त वाढतील, एकमेकांना अडथळा, बोंड कमी. पण जर योग्य अंतर ठेवलं तर प्रत्येक झाडाला जागा, चांगली वाढ, जास्त उत्पादन. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत भारी जमिनीत कोणते वाण बेस्ट, मध्यम आणि हलक्या जमिनीसाठी टॉप वाण, 2026 साठी बेस्ट निवड. म्हणून पार्ट 2 नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि भाग 2 बघण्यासाठी लवकर फार्मटेक राहुल या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.